नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे कप्पा. त्याने कपाट उघडलं. तसा कपाटातील तो रिकामा कप्पा बघून त्या कप्प्यासारखा खोल रिकामा खड्डा त्याच्या पोटात पडला. घशात काहीसं दाटून आलं. त्याने कपाटात पूर्ण नजर फिरवली. बाकी सगळे कप्पे स्थिर होते. हरवलं होतं ते फक्त चिमणीच्या खळखळणाऱ्या बांगड्या, मऊ मऊ ओढण्या, हट्टाने घेतलेले ड्रेस. कपाटाच्या दरवाजातल्या मध्ये मध्ये येणाऱ्या पर्सही तिथून पळून गेल्या होत्या, ज्यासाठी कितीदा तरी आणि 8 दिवसांपूर्वीच तिच्यावर ओरडलो होतो. या पर्स इथे अडकवू नकोस, मध्ये येतात. तेव्हाच थरथरत्या आवाजात आई मागून म्हणालीच होती आपल्याला, झालं, थोडे दिवस याचा त्रास. एकदा चिमणी उडाली की नाही रे हे पसारे मध्ये येणार, नाही कुठे एखाद्या खिडकीत सेफ्टी पिन सापडणार, कानातले चमकणार, कुठेतरी पडलेली मऊमऊ ओढणी हाताशी नाही बिलगणार, गाण्याची गुणगुण नाही ऐकू येणार, पायातले छुमछुम नाही वाजणार. आता 8 दिवसात बदलेल जग तिचं आणि चैतन्य हरवेल तुझं. आईच्या या वाक्यावर तो म्हणाला, अगं रीतच ती, इतकं काही हरवल्यासारखं नाही वाटणार आणि येतच राहील ना ती, नाती थोडीच संपणार आहेत. या वाक्यावर बायको आपल्यावर रागावून म्हणाली होती, इतकं सोपं वाटतं, पण कळेल 8 दिवसात मन कसं सैरभैर होईल ते. ते सगळं आठवलं आणि त्याला आता या क्षणी जाणवलं, दोघी खरं बोलत होत्या. खिडकीतून मांडव उतरवणारी माणसं त्याला दिसली. कालपर्यंत घराच्या डोक्यावर पदर धरून उभा असलेला हा मांडव झपाझप उतरवला जात होता. अंगणातली एक एक फरशी उघडी बोडकी होत होती. ज्या मांडवाला उभं करायला 24 तास गेले होते, तो उतरवला फक्त तासाभरातच. अगदी आपल्या लेकीसारखंच. जिला एवढी वर्ष वाढवलं, तिला जावई काही क्षणात घेऊन गेला. सुनं सुनं झालेलं अंगण, कालपर्यंत नातेवाईकांनी फुलून गेलं होतं, ते आज उदास झालं सगळ्यांच्या जाण्यानं. तसंच तर आपलं मन झालंय लेकीच्या जाण्यानं, त्याला जाणवलं. तो उदास होऊन कपाटातला तो कप्पा बघत बायकोला म्हणाला, तिचे सगळे कपडे का इथून उचलले आहेत? तशी बायको म्हणाली, तुम्हीच 4 दिवसांपूर्वी म्हणाले ना तिला की हे कपडे आता गाठोड्यात बांधून ठेव, ही जागा मोकळी कर. ते वाक्य आठवून त्याला गहिवरूनच आलं. ती जाणार हे स्वीकारता आलं हळूहळू, पण तिचं असं लहानसहान अस्तित्वानं हरवणं त्याला नकोसं वाटलं. तो स्वतःच माळ्यावर चढला. त्याने तिने बांधून वर टाकलेलं गाठोडं खाली काढलं. एक एक ड्रेस, ओढणी हळूवार हात फिरवत तो कप्प्यात ठेवू लागला. मध्येच काहीतरी आठवून डोळ्याच्या कडा पाणावत होत्या त्याच्या. आई बघत होती. चिडणारा, रागावणारा, खंबीर बाप आज अगदी सैरभैर झाला होता. त्याने पूर्ण कप्पा आवरून ठेवला. कपाट बंद करून घेतलं आणि दीर्घ श्वास घेत ते परत उघडलं. आता तो कप्पा मनात, डोळ्यात सुखावणारा होता. तो स्वतःशीच हसला. हवी ती वस्तू घेऊन त्याने ते कपाट बंद केलं. मांडव परतणीला चिमणी चिवचिव करायला आली. कपाटातला आपला कप्पा बघून आश्चर्याने तिने आईकडं बघितलं. तसं आईने बाबांकडे बोट दाखवलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती बाबाजवळ बसली. बाबाला बिलगत म्हणाली, बाबा, तू मागे मला म्हणाला होतास, स्त्रियांमध्ये 2 घरं जोडण्याची जबरदस्त ताकद देवाने दिली आहे, म्हणून ही जगरीत आहे मुलींनी सासरी जाण्याची. एकीकडे आनंद आणि एकीकडे दुःख, दोन्हीही गोष्टी स्वीकारण्याची. आई बाबांच्या संस्काराचं चीज करून नवी नाती फुलवण्याचं कसब लेकीमध्ये आलं पाहिजे, हे तूच मनात रुजवलंस. पण मला तरी वाटतंय माझ्या जाण्याने तूच जास्त हळवा झाला आहेस.
माझा रिकामा कप्पा तुला बघावला गेला नाही ना बाबा? तसं बाबाने त्या चिमणीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि डोळ्यातले अश्रू तसेच ओघळू देत बाबा म्हणाला, जिथं मनाच्या कप्प्यात बसून तू आयुष्यात सुगंधी केलं आहेस, तिथे तुझा हा कप्पाही असाच भरलेला दिसला की मन समाधानी होतं. आणि वाटलं का म्हणून तू तुझा कप्पा रिकामा करावास? मीच म्हणालो होतो तुला कप्पा रिकामा कर म्हणून. पण तू नसताना जाणवलं तुझी छोटीशी वस्तूही डोळ्यासमोर नसेल तर मन खूप उदास झालं. मग वाटलं तुझं जाणं तरी अपरिहार्य आहे, पण तुझ्या अस्तित्वाच्या खुणा भोवताली असल्या की तुझा दरवळ जाणवतो. तिने बाबांचे डोळे पुसले. आई, आजी आपले डोळे पुसत होत्या. कपाटातला कप्पा हसत होता आणि मनातल्या कप्प्याला तर उधाणच आलं होतं. मित्रमैत्रिणींनो, आशा करते की ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला खूपच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.